तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2027 साठी भूगोल या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यात सोपा हा भूगोल विषय वाटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण समजून घेऊ. की नेमका भूगोल विषयाचा बोर्डाचा पेपर कशा पद्धतीने असतो. तर बघा भूगोल विषयाचा बोर्डाचा पेपर एकूण 40 गुणांसाठीचा असतो आणि 2 तासाची वेळ तुम्हाला बोर्डाकडनं दिली जाते. तुम्हाला 2 तासामध्ये 40 गुणांचा पेपर हा सोडवायचा असतो. आता बघा भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो. प्रश्न क्रमांक 1. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी असणार आहे. आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, की ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला अचूक गट ओळखा, अचूक सहसंबंध ओळखा, असे देखील प्रश्न प्रकार विचारले जाऊ शकतात. पण बघा शक्यतो तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 हा अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. यानंतर प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा दुसरा प्रश्न असणार आहे, योग्य जोड्या जुळवा. हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असणार आहे. आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला चुकीची जोडी ओळखा, साखळी पूर्ण करा, विधानांचा योग्य क्रम लावा, त्याचबरोबर वेगळा घटक ओळखा, हे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पण बघा शक्यतो तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 हा योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. यानंतर पुढे प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा तिसरा प्रश्न असतो. पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असणार आहे. आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एकूण 5 उपप्रश्न दिले जातात. त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असणार आहे. आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये सुद्धा तुम्हाला नावे द्या, 5 पैकी 4, फरक स्पष्ट करा, 3 पैकी 2, चूक की बरोबर ते सांगा, 5 पैकी 4, टिपा लिहा, 3 पैकी 2, हे देखील प्रश्न प्रकार विचारले जाऊ शकतात. पण शक्यतो तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा, हा प्रश्न विचारला जातो. यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 4 आता बघा प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 4 हे दोन्ही प्रश्न तुम्हाला नकाशावर आधारित प्रश्न सोडवा यासाठी दिलेले असतात. आता प्रश्न क्रमांक 4 असतो, नकाशाच्या आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असतो. आता बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला एक नकाशा पुरवला जातो. म्हणजे एक तुम्हाला ब्लँक नकाशा दिला जाईल. त्या नकाशामध्ये तुम्हाला 6 बाबी त्यापैकी कुठल्याही 4 बाबी तुम्हाला दर्शवायच्या असतात. म्हणजेच बघा तुम्हाला 6 स्थान दाखवायचे असतील. त्यापैकी कुठलेही 4 योग्य स्थान तुम्हाला नकाशामध्ये दर्शवायचे असतील. त्याचबरोबर तुम्हाला सूचीसुद्धा तयार करायची असणार आहे. असा एकूण 4 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 हा असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 4 आता हा प्रश्न देखील तुम्हाला नकाशावर आधारित असणार आहे. हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असणार आहे. आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला ब्राझील किंवा भारत या दोन्ही देशांपैकी एका देशाचा नकाशा दिला जाईल. त्या नकाशावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. एकूण 5 प्रश्न असणार आहेत. त्यापैकी 4 योग्य प्रश्नांचं उत्तर तुम्हाला द्यायचं असणार आहे. असा एकूण 4 गुणांसाठी तुमचा हा प्रश्न असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 5. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. आता हा प्रश्न तुमचा 6 गुणांसाठीचा असणार आहे. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एकूण 4 विधाने दिली जातात. त्यापैकी कोणत्याही 2 विधानांचं भौगोलिक कारण तुम्हाला लिहायचं असतं. असा एकूण 6 गुणांसाठी तुमचा हा प्रश्न असणार आहे. म्हणजे प्रत्येकी प्रश्न तुमचा 3 गुणांसाठीचा असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 6. आता बघा प्रश्न क्रमांक 6 मध्ये प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 6 या दोन्ही प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. आता हा प्रश्न तुम्हाला 6 गुणांसाठीचा असणार आहे. आता हे प्रश्न कशा पद्धतीने असतात? तर प्रश्न क्रमांक 6 असणार आहे. पुढील सांख्यिकी माहितीच्या आधारे आलेख तयार करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा तुमचा प्रश्न क्रमांक 6 असणार आहे. तुम्हाला एक सांख्यिकी माहिती दिलेली असणार आहे. त्या माहितीच्या आधारे तुम्हाला आलेख तयार करायचा असणार आहे. म्हणजे तुम्हाला ग्राफ पेपर दिला जाईल. त्या ग्राफ पेपरवरती तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा असणार आहे. त्याचबरोबर त्या खालील प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला लिहायची असतील. म्हणजे या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला आलेख काढून त्याखालील 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतील. म्हणजे आलेखाला तुम्हाला 3 गुण असणार आहेत आणि प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला 3 गुण असणार आहेत. असा एकूण 6 गुणांसाठी तुमचा प्रश्न क्रमांक 6 असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 6 यामध्ये तुम्हाला आलेख दिला असणार आहे. त्या आलेखावरती फक्त तुम्हाला प्रश्नांची उत्तरंही लिहायची असतील. आता बघा प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला एकूण 6 प्रश्न दिले जातात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं तुम्हाला अपेक्षित असतं. असा एकूण 6 गुणांसाठी तुमचा प्रश्न क्रमांक 6 असणार आहे.
आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 किंवा प्रश्न क्रमांक 6 या दोन्ही प्रश्नांपैकी एकच प्रश्न तुम्हाला सोडवायचा असणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचा प्रश्न क्रमांक 6 असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न असणार आहे आणि शेवटचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 7. आता प्रश्न क्रमांक 7 असणार आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न तुमचा 8 गुणांसाठीचा असणार आहे. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये सुद्धा तुम्हाला फरक स्पष्ट करा, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण शक्यतो तुम्हाला प्रश्न क्रमांक 7 मध्ये पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, हा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न तुमचा 8 गुणांसाठीचा असणार आहे. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एकूण 3 विधानं दिली जातात. त्यापैकी कुठल्याही 2 विधानांचं उत्तर तुम्हाला लिहायचं असतं. म्हणजे प्रत्येकी प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 7 तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुमच्या भूगोल विषयाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. आय होप की तुम्हाला पेपर पॅटर्न हा समजला असेल. यानंतर बघा, आता एक गोष्ट लक्षात घ्या, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय वाटतं, की ज्याप्रमाणे इतिहास व राज्यशास्त्र या विषयामध्ये पाठांतर करणं महत्त्वाचं असतं, त्याच पद्धतीने भूगोल विषयामध्ये सुद्धा खूप सारं पाठांतर करावं लागतं. पण तसं नाही. भूगोल विषयाचा पेपर सगळ्यात सोपा पेपर असतो. ते कशा पद्धतीने? तर बघा, भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सोपे जे प्रश्न असतात, ते एकूण 26 गुणांसाठी विचारले जातात. म्हणजे हे जे प्रश्न प्रकार असतात, यांचं पाठांतर करण्याची गरज नसते. आता ते कोणते प्रश्न आहेत? तर बघा, यामध्ये अचूक पर्याय निवडा, अचूक गट ओळखा, चुकीची जोडी ओळखा, वेगळा घटक ओळखा, चूक की बरोबर ते लिहा, नावे द्या, जोड्या जुळवा. हे जे 7 प्रश्न प्रकार आहेत, हे एकूण तुम्हाला 12 गुणांसाठी विचारले जातात. यापैकी कुठलेही 3 प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहेत. तर बघा हे जे प्रश्न प्रकार आहेत, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाठांतर करायची नसते. हे जे प्रश्न प्रकार आहेत, यांची उत्तरं तुम्ही 1 किंवा 2 वेळा जरी वाचलेली असतील, तरी परीक्षेमध्ये तुम्ही सहज गुण मिळवू शकतात. त्यामुळे ह्या प्रश्न प्रकारांचं पाठांतर तुम्हाला करायचं नसतं. त्याचबरोबर बघा, नकाशावर आधारित प्रश्न सोडवा, नकाशामध्ये स्थान दर्शवा आणि आलेखावरील प्रश्न सोडवा. हे जे 3 प्रश्न प्रकार आहेत, हे एकूण 14 गुणांसाठी तुम्हाला विचारले जातात. आता ह्या देखील प्रश्न प्रकारांचं पाठांतर करायचं नसतं. त्यामुळे हे देखील प्रश्न तुम्हाला खूप सोपे असणार आहेत. आता बघा, भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे 12 गुण आणि हे 14 गुण असा एकूण 26 गुणांचा जो प्रश्न आहे, ते तुम्हाला पाठांतर करण्याची गरज नसते. आता कोणते प्रश्न आहेत जे तुम्हाला पाठांतर करायचे असतात? तर बघा, भूगोल विषयाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 7 मध्ये विचारला जाणारा हा प्रश्न प्रकार. त्यानंतर फरक स्पष्ट करा, भौगोलिक कारणे लिहा आणि टिपा लिहा. हे जे 4 प्रश्न प्रकार आहेत, यांचंच पाठांतर तुम्हाला करायचं असतं. हे प्रश्न एकूण 14 गुणांसाठीचे असणार आहेत. आता बघा, हे जे 4 प्रश्न प्रकार आहेत, यांच्यासाठी कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत, जे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, ते प्रश्न आता आपण बघूया. तर बघा, सगळ्यात प्रथम भौगोलिक कारणांसाठी महत्त्वाचे प्रश्न आपण बघू. आता बघा, हे जे प्रश्न मी तुम्हाला देतोय, हे प्रश्न वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपिटिव्हली विचारले जातात आणि ह्या प्रश्न प्रकारांपैकी तुम्हाला प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे अभ्यास करताना किंवा पाठांतर करताना याच प्रश्नांचं पाठांतर तुम्हाला करायचं असणार आहे. आता बघा, भौगोलिक कारणांसाठी महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत? तर पहिला प्रश्न लक्षात ठेवा, की हिमालयातील नद्या बारमाही वाहतात. हे एक कारण तुम्हाला पाठांतर करायचं आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. हे दुसरं कारण तुम्हाला पाठांतर करायचं आहे. त्यानंतर ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. हे देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर हिमालयाच्या उंच भागात वनस्पती संख्या विरळ आढळते. हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा आधीच विकास केला जात आहे. हा एक प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. हे देखील कारण तुम्हाला महत्त्वाचे आहे. त्यानंतर 8वा प्रश्न असणार आहे, ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुफ्फुसे म्हणतात. तर बघा, भौगोलिक कारणे लिहा. या प्रश्न प्रकारासाठी हे 8 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत. आता बघा, हे जे 8 प्रश्न आहेत, हे तुम्हाला सामायिक परीक्षा असेल, पूर्व परीक्षा असेल, त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हे जे प्रश्न मी तुम्हाला देतोय, या प्रश्नांचं तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीपासून पाठांतर करायचं असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आता ह्या प्रश्न प्रकार तुम्हाला एकूण 8 गुणांसाठी परीक्षेमध्ये असतो. म्हणजे यातला प्रत्येक प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असणार आहे. आता यासाठी कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत, ते आता आपण बघूया. तर बघा, पहिला प्रश्न असणार आहे, क्षेत्रबेट म्हणजे काय? क्षेत्रबेटीची पूर्वतयारी कशी करावी? हा एक प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर तिसरा प्रश्न आहे, ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागले? हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. हा देखील प्रश्न तुम्हाला वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जातोय. त्यानंतर 5वा प्रश्न आहे,
भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत व ब्राझील या देशातील नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा द्या. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्ती बाबत फरक स्पष्ट करा. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रमुख वन प्रकार सांगा व काटेरी झुडपी वने याबद्दल सविस्तर माहिती लिहा. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, भारत व ब्राझीलमधील वनांचा ऱ्हास होण्यामागची प्रमुख कारणे कोणती? हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते? ते स्पष्ट करा. हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणकोणत्या बाबी वेगळ्या आहेत ते स्पष्ट करा. तर बघा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारासाठी हे जे 11 प्रश्न आहेत हे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. या प्रश्न प्रकारांपैकीच प्रश्न तुम्हाला मागच्या 5 वर्षात बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे अभ्यास करताना ह्याच प्रश्नांचं पाठांतर किंवा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. यानंतर पुढे टिपा लिहा. टिपा लिहा हा प्रश्न तुम्हाला एकूण 6 गुणांसाठी परीक्षेमध्ये असतो. यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले जातात. त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. असा एकूण 6 गुणांसाठी तुमचा हा प्रश्न असणार आहे. आता बघा, प्रत्येक टिप लिहिण्यासाठी तुम्हाला 3 गुण असणार आहेत. त्या पद्धतीने तुम्हाला पाठांतर करायचं असणार आहे. आता कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत? तर यामध्ये बघा, ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही टिप तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर ब्राझीलची किनारपट्टी, ब्राझीलमधील संदेशवहनाचा विकास, त्यानंतर अजस्र कडा, प्रमाण वेळेची उपयुक्तता, आधुनिक संदेशवहन आणि भारतातील वन्यजीवन. तर बघा, टिपालिया ह्या प्रश्न प्रकारासाठी हे 7 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण महत्त्वाचे बघितले, त्या प्रश्नांचं पाठांतर तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीपासून करायचं असणार आहे. कारण की उरलेल्या वेळेमध्ये तुम्हाला नकाशावर आधारित प्रश्न, आलेखावर आधारित प्रश्न आणि जे सोपे प्रश्न प्रकार आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वेळ हा उरणार आहे. त्यामुळे जे मोठे प्रश्न आहेत यांचं पाठांतर तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीपासून करायचं असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण समजून घेतलं. त्यानंतर कोणते प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असतात, ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.